हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी उमा आणि तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे यू मॅटर. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर आज दसरा आहे. आपण एकमेकांना आपट्याची म्हणजे सोन्याची पानं वाटतो. पण जी गोष्ट आपल्याबरोबर आयुष्याच्या शेवटपर्यंत असते ती म्हणजे आपला श्वास आणि उच्छ्वास. आणि मला असं वाटतं, आजच्या दिवशी जर का त्याच श्वासावर नियंत्रण मिळवून अख्खं आपलं आयुष्य कसं कंट्रोल करायचं, कसं चांगल्या प्रकारे जगायचं, ही गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले तर डेफिनेटली ते सगळ्यात मोठं सोनं असेल जे मी तुम्हाला वाटू शकते. आणि म्हणूनच आजच्या दिवशी हा व्हिडिओ करायचं मी ठरवलं. आता हा व्हिडिओ असणार आहे ध्यानाविषयी. ध्यान कसं करायचं, कुठे करायचं, कुणी करायचं, कधी करायचं, या सगळ्या प्रश्नांविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तुम्ही, मला माहिती आहे, खूप दिवस रिक्वेस्ट करताय की ताई हा व्हिडिओ कर. पण कसं आहे ना, माझा एका गोष्टीवर खूप विश्वास आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट मी खूप दिवस करत नाही तोपर्यंत मला त्या गोष्टीविषयी बोलायला आवडत नाही आणि ती गोष्ट शिकवायला आवडत नाही. इंग्लिशमध्ये आपण जे म्हणतो प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच, ते जोपर्यंत मी प्रॅक्टिस करत नव्हते तोपर्यंत मला त्याविषयी बोलायचं नव्हतं. आणि आज मी प्राऊडली सांगू शकते की गेले अनेक दिवस माझी साधना खूप छान चालू आहे. क्रियायोगाची असेल, ओंकार साधना असेल, या सगळ्या साधना चांगल्या चालू आहेत. आणि त्यामुळे आज मी सांगू शकते, हे मेडिटेशनचं जे अख्खं स्कूल आहे, ही जे स्पिरिच्युअलिटी अध्यात्माचं स्कूल आहे, त्याच्या बालवाडीत मी आत्ता नक्कीच प्रवेश घेतलेला आहे. आणि म्हणूनच आता हा व्हिडिओ करायला मी एलिजिबल झाले आणि म्हणूनच मेडिटेशन या विषयावर व्हिडिओ घेऊन मी आज तुमच्याशी बोलणार आहे. तर बघूया ध्यान कसं करायचं, कुठे करायचं आणि अनेक प्रश्नांविषयी आपण बोलणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. ध्यानाचे जे फायदे मला जाणवले ते आधी मी इथे सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समोरच्याला जास्त समजून घ्यायला मी लागली आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एम्पथी म्हणतो. ती माझ्यात जास्त डेव्हलप झाली आहे जेव्हापासून मी ध्यान करायला लागले. समोरची व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागली असेल तर आपली पहिली रिॲक्शन असते चिडून बसणं. पण जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूकडे थोडंसं न बघता समोरच्या व्यक्तीकडे सुद्धा आपण त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघायला लागतो. ही व्यक्ती असं का बोलली असेल, असं काय झालं असेल, ह्याचा आपण जास्त विचार करायला लागतो. म्हणजेच आपल्यात एम्पथी डेव्हलप होते. ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी जास्त पेशंट झाले. आधी बारीक बारीक गोष्टीत जी चिडचिड व्हायची, इम्पेशन्स व्हायचा, तो कुठेतरी कमी झालेला आहे. मी आयुष्यात पेशन्स जास्त ठेवायला लागलेले आहे, हे माझ्या लक्षात आले. तिसरी गोष्ट म्हणजे मी रिॲक्ट कमी व्हायला लागले, रिस्पॉन्ड जास्त करायला लागले. रिॲक्ट आणि रिस्पॉन्स यातला फरक म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपल्या समोर येते तेव्हा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपली पहिली प्रतिक्रिया देणं, ह्याला आपण रिॲक्शन म्हणतो. आणि विचार करून, सगळ्या बाजूनी प्रॉपर विचार करून एखादी प्रतिक्रिया देणं, याला रिस्पॉन्स देणं म्हणतो. मी रिॲक्शन कमी द्यायला लागले ध्यान केल्यापासून आणि रिस्पॉन्ड जास्त करायला लागले. चौथी गोष्ट म्हणजे मी जज कमी करायला लागले समोरच्याला. आधीपासूनच मी अशी व्यक्ती आहे की मी मुळात कमीच जज करते समोरच्याला. माझा एका गोष्टीवर फर्म विश्वास आहे की प्रत्येकाला आपल्या टर्म्सवर आयुष्य जगता आलं पाहिजे. पण जेवढं जज मी आधी करत होते तेवढं सुद्धा आता मी करत नाही. मी पूर्णपणे समोरच्याला समोरच्याप्रमाणे राहू देते आणि त्याला तसंच्या तसं एक्सेप्ट करते. हा माझ्यातला एक मेजर बदल मी बघितलेला आहे. आणि अजून एक बदल, जो एक मिसलेनियस बदल आहे पण तो मी इथे नक्की सांगेन, तो म्हणजे माझी त्वचा, स्किन खूप छान प्रकारे ग्लो करायला लागले. एक वेगळाच तजेला त्याच्यावर मी बघतेय. नक्कीच हा ग्लो, हा तजेला प्राणायामाच्या साधनेमुळे किंवा माझी जी ध्यानाची साधना आहे त्याच्यामुळे आलाय, हे मला नक्कीच कळतंय. आणि हा माझा सगळ्यात पाचवा महत्त्वाचा फायदा आहे जो मला इथे तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. मेडिटेशनची टिप नंबर 1 आहे, जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला बसणार आहात तेव्हा तुमच्या आजूबाजूचं वातावरण हे शांत पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण मेडिटेट करत असतो तेव्हा आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण स्वतःच्या आत जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं असताना जर का बाहेरच्या वातावरणात खूप गोंगाट असेल, खूप आवाज असेल, तर ही सगळी प्रक्रिया खूप डिस्टर्ब होऊ शकते आणि आपण मेडिटेशन करूच शकणार नाही. त्यामुळे शक्यतो एखाद्या शांत ठिकाणी, जिथे फार आवाज नाहीये, फार प्रकाश नाहीये, अशा ठिकाणी मेडिटेशनला बसणं सगळ्यात उत्तम. आता मेडिटेशन कधी करावं यावर आपण बोलूया. मेडिटेशन करण्याच्या 2 सगळ्यात ॲप्रोप्रिएट वेळा अकॉर्डिंग टू मी आहेत. सगळ्यात पहिली वेळ म्हणजे पहाटे, सकाळचा जो वेळ असतो तेव्हा बसावं.
किंवा रात्री सगळा आवाज शांत झाल्यानंतर, सगळा गोंगाट आजूबाजूचा थांबल्यानंतर झोपण्याच्या आधी मेडिटेशन करावं. सगळ्यात बेस्ट मेडिटेशनची वेळ ही ब्राह्ममुहूर्तावर किंवा सकाळी पहाटे असते. पण आपल्यापैकी अनेक जणांना जर का ऑफिसला जाण्याची घाई असेल, कॉलेजला जाण्याची घाई असेल आणि त्यावेळेला आपल्याला मेडिटेशन करणं पॉसिबल नसेल, तर जे मी करते तसंही आपण करू शकतो. रात्री सगळी कामं झाली की आपण एकतर मेंटली रिलॅक्स असतो आणि त्यामुळे मेडिटेशनसाठी माझ्या मते सगळं आवरून झाल्यानंतर मेडिटेट करण्यासाठी ती सगळ्यात बेस्ट वेळ आहे. त्यामुळे रात्री झोपताना किंवा सकाळी पहाटे उठल्यानंतर या सगळ्यात 2 वेळा बेस्ट आहेत साधनेसाठी. वळूया टिप क्रमांक 2 कडे. मेडिटेशन करायला किंवा ध्यान करायला नक्की कोणत्या आसनात बसायचं याविषयी आता मी तुम्हाला सांगते. सगळ्यात साधं सरळ सोपं आसन म्हणजे सुखासन, मांडी घालून बसायचं. जर का तुम्हाला मांडी घालून फार वेळ बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर सुद्धा बसू शकता. पण सगळ्यात जास्तीत जास्त फायदा जर का तुम्हाला ध्यानाचा हवा असेल तर मांडी घालणं सगळ्यात ॲडवायझेबल आहे. तुम्ही जर का ॲडव्हान्स साधक असाल, ॲडव्हान्स योगी असाल तर डेफिनेटली पद्मासनात सुद्धा तुम्ही बसू शकता. पण आपल्यापैकी कुणालाच पद्मासन ह्या स्टेजला फार वेळ घालून बसता येणं शक्य नाही आहे, आय एम व्हेरी शुअर. म्हणूनच आपला सगळा फोकस हा कुठलं आसन आहे त्यावर नसला पाहिजे आणि म्हणूनच सुखासनात सगळ्यात बेस्ट साधं सरळ मी म्हटलं त्याप्रमाणे ते आसन आहे आणि त्यात बसून मेडिटेट करणं सगळ्यात सोपं. मेडिटेशनला तुम्ही बसताना खालती डायरेक्ट जमिनीवर न बसता काहीतरी आसन घेऊन बसणं गरजेचं आहे. आता हे आसन तुमच्याकडची एखादी चटई असू शकते, योगा मॅट असू शकते किंवा बाकी काहीही. शक्यतो गादीवर बसायचं नाहीये, जमिनीवर बसायचं नाहीये, आसन जमिनीवर घालायचंय, त्यावर बसायचंय. ज्ञानमुद्रा करून बसायचं आहे. ज्ञानमुद्रा म्हणजे ही मुद्रा जी आपण जनरली ध्यान करताना वापरतो ती. ज्ञानमुद्रा दोन्ही हाताची करायची, हात शांतपणे आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत, खांदे रिलॅक्स करायचे आहेत आणि डोळे बंद करून आपले जे ध्यान आहे त्याच्या प्रक्रियेला सुरुवात करायची आहे. तर हे आसन आहे ज्याच्यात आपण ॲक्च्युली मेडिटेशन करू शकतो. वळूया टिप क्रमांक 3 कडे. मेडिटेशन करताना कोणतं म्युझिक लावावं की नाही हा तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न असेल. खरं तर याचं उत्तर अगदी सब्जेक्टिव्ह आहे. काही लोकांचं ध्यान हे म्युझिक बरोबर छान होतं, काही लोकांचं ध्यान हे म्युझिक शिवाय छान होतं. त्यासाठी तुम्हाला कोणता प्रकार सूट होतो हे बघण्यासाठी तुम्हाला थोडंसं एक्सपेरिमेंट करावं लागेल आणि मग तुम्हाला कळेल. आता जर का तुम्ही म्युझिक लावणारच असाल तर बायनॉरल बीट्स किंवा तानपुरा म्युझिक मेडिटेशन ह्याचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी कोणताही एक व्हिडिओ लावू शकता आणि छानपैकी हेडफोनवर ते म्युझिक ऐकत तुम्ही मेडिटेट करू शकता. बायनॉरल बीट्स म्हणजे असे बीट्स असतात किंवा असा म्युझिकचा एक प्रकार असतो ज्याच्यामुळे तुमच्या मनातली अँझायटी, स्ट्रेस कमी व्हायला मदत होते आणि म्हणूनच बायनॉरल बीट्स सगळ्यात उपयोगी असतात मेडिटेशन करताना. बायनॉरल बीट्सचा एखादा व्हिडिओ जर का तुम्हाला हवा असेल जो मी वापरते तर त्याची लिंक मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. पण एकतर तानपुरा, बायनॉरल बीट्स किंवा नो म्युझिक यापैकी कोणताही ऑप्शन तुम्ही ॲक्च्युली यूज करू शकता ध्यान करण्यासाठी. वळूया टिप क्रमांक 4 कडे. अजून आपल्यापैकी कुणीच ह्या स्टेजला पोचलेलो नाही होत आपण की ध्यानाला बसलं आणि पुढच्या क्षणाला आपलं सगळं ध्यान एकाग्र होऊन आपण मेडिटेशनला सुरुवात केली. असं कधीच होत नाही. आपल्या मनात अनेक विचार असतात आणि त्या विचारातनं एकाग्र होण्याच्या स्टेजपर्यंत पोचण्यासाठी मध्ये काहीतरी आपल्याला एक मार्ग हवा असतो आणि तो मार्ग म्हणजे आधी 3 वेळेला ओंकार साधना करायची आहे. तुम्ही ॲक्च्युली 11 वेळेला सुद्धा करू शकता. तुमच्याकडे जसा वेळ असेल त्याप्रमाणे तुम्ही चूज करू शकता. पण 3 वेळेला तरी कंपल्सरी ओंकार करायचा आहे. ओंकार 3 वेळेला केल्यानंतर आपल्या मनातले जे विचार असतात ते हळूहळू त्याची फ्रिक्वेन्सी कमी व्हायला लागते आणि 3 वेळेला ओंकार केल्यानंतर आपण त्या पायरीवर येतो जिथनं आपण मेडिटेशनला सुरुवात करू शकू. मी म्हटलं त्याप्रमाणे मन शांत करण्यासाठी ओंकारचा वापर आपण करायचा आहे, कारण पटकन मेडिटेशनच्या स्टेजला अजून आपण पोचू शकणार नाही आहोत आणि 3 किंवा 11 यापैकी कितीही वेळेला तुमच्याकडे वेळ असेल त्याप्रमाणे ओंकार साधना करायची आहे आणि त्यानंतरच ध्यानाला सुरुवात करायची आहे. आपली ओंकार साधना पूर्ण झाली आणि आता आपण ध्यानाला बसणार. ह्या स्टेजला आलो की मात्र एक छोटासा गुरुमंत्र म्हणायचा आहे आणि मगच ध्यानाला सुरुवात करायची आहे. हा गुरुमंत्र कुठला? तर हा गुरुमंत्र आहे ओम ह्रीम श्री गुरुभ्यो नमः. आता हा मंत्र कशासाठी?
तर ही जी आपल्याकडे क्रियायोगाची खूप मोठी गुरु परंपरा आहे, त्या सगळ्या गुरूंचा आशीर्वाद घेऊन जर का तुम्ही ध्यानाला बसलात तर नक्कीच चांगल्या प्रकारे तुम्ही ध्यान करू शकता. त्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर असतात. हा माझा पर्सनल अनुभव आहे आणि म्हणूनच एक छानपैकी छोटासा हा गुरुमंत्र म्हणायचा आहे आणि मग आपल्या ध्यानाला सुरुवात करायची आहे. आता क्रियायोगाची ही जी गुरु परंपरा आहे ती कुठून सुरुवात झाली, तर भगवान श्रीकृष्णांनी क्रियायोगाची दीक्षा दिली अर्जुनांना. आता ह्याचा उल्लेख नक्कीच भगवद्गीतेत सुद्धा आहे. त्याच्यानंतर 19व्या शतकात महाअवतार बाबाजींपासून जे सगळ्यात मोठे गुरु परंपरेतले योगी आहेत त्यांच्यापासून पुन्हा सुरुवात झाली क्रियायोगाच्या या प्रक्रियेला. त्यांनी ही जी परंपरा आहे ती त्यांच्या शिष्यांना दिली. त्यांचे शिष्य कोण, तर लाहिरी महाशय. लाहिरी महाशयांनी त्यांचे शिष्य युक्तेश्वर गिरी यांना क्रियायोगाची दीक्षा दिली. युक्तेश्वर गिरींचे शिष्य आज ज्यांचं पुस्तक अख्ख्या जगभरात फेमस आहे ते म्हणजे परमहंस योगानंद. ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी ह्या पुस्तकाबद्दल मी जेव्हा एक डिटेल्ड व्हिडिओ करीन तेव्हा ही अख्खी गुरुपरंपरा नक्कीच त्यात नीट समजावून सांगेन, पण या व्हिडिओ पुरतं इतकंच पुरेसं आहे. आणि आत्ता आपल्या जनरेशनसाठी जे क्रियायोगी खूप मोठे आहेत ते म्हणजे श्री एम. त्यांच्यापर्यंत ही क्रियायोगाची जी गुरुपरंपरा आहे ती एवढी मोठी आहे आणि म्हणूनच हा जो मंत्र आहे ओम ह्रीम श्री गुरुभ्यो नमः, तो जर का आपण म्हटला तर या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि ते घेऊनच आपण ध्यानाला बसायचं आहे. आता वळूया ॲक्च्युअल ध्यानाच्या टेक्निक्सकडे. आणि बिगिनर लेवलसाठी सगळ्यात सोपं आणि सगळ्यात फेमस टेक्निक म्हणजे इन्हेलेशन आणि एक्झेलेशनवर फोकस करणं. कुठल्या प्रकारे श्वास आपण नाकातून आत घेतोय आणि कोणत्या प्रकारे तो सोडतोय, या श्वास आणि उच्छ्वास ह्याच्यावर फोकस करणं हे सगळ्यात सोपं टेक्निक आहे मेडिटेशनचं. आता तुम्ही बघाल की जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित कराल तेव्हा अनेक विचार तुमच्या मनात येतील आणि ते विचार कसे कंट्रोल करायचे ह्याविषयी आता मी सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट, कंट्रोल करायचेच नाही आहेत विचार. विचार येणार आहेत, विचार जाणार आहेत आणि हे 100 वेळेला होणार आहे. कारण मेडिटेशनमध्ये एक टर्म आहे ज्याला मंकी माइंड असं म्हणतात. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा तुमचं हे मंकी माइंड ॲक्टिवेट होतं. माकडासारखे उड्या मारायला लागतात विचार अनेक ठिकाणी आणि अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्या मनात येतात. आता ह्याकडे दुर्लक्ष करायचं आहे का, तर डेफिनेटली नाही. तुम्ही जेव्हा एखादा विचार थांबवायला जाता तेव्हा तुम्ही अजून विचारांना जन्म देता आणि त्यामुळे सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे विचार येऊ द्यायचा आहे, विचार जाऊ द्यायचा आहे. जेव्हा विचार येईल तेव्हा स्वतःला सांगायचं आहे की हो, आत्ता काहीतरी विचार मनात आलेला आहे, पण मला माझं लक्ष परत माझ्या श्वासावर आणायचं आहे. आणि ही प्रक्रिया ट्रस्ट बी जेव्हा बिगिनर लेवलला तुम्ही असाल तेव्हा तुम्हाला 100 वेळेला करावी लागणार आहे. कारण अनेक विचार मनात येणार आहेत, मनातून जाणार आहेत. त्यामुळे मी सांगितलं त्याप्रमाणे अडवायचं नाहीये. विचार येऊ द्यायचे, जाऊ द्यायचे, मनाला सांगायचं आहे येस, पुन्हा आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि प्रक्रिया पुन्हा सुरू करायची आहे. आणि ह्या प्रकारे इन्हेलेशन आणि एक्झेलेशनवर फोकस करून तुम्ही ध्यानाला सुरुवात करू शकता. हे आहे आपलं पहिलं टेक्निक. मगाशी जेव्हा मी क्रियायोगाच्या गुरुपरंपरेबद्दल बोलत होते तेव्हा त्यात मी एक महत्त्वाचं नाव घेतलं आणि ते नाव म्हणजे श्री एम ह्यांचं. श्री एम हे अत्यंत मोठे क्रियायोगी आहेत. आपल्या सगळ्यांसाठी एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडूनच शिकलेलं हे जे पुढचं टेक्निक आहे ध्यानाचं ते आता मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि ते टेक्निक म्हणजे हम सौ क्रिया. आता ही हम सौ क्रिया काय आहे? हम आणि सौ हे जे 2 शब्द आहेत किंवा ही जी 2 अक्षरं आहेत यांचा वापर करायचा आहे ध्यानासाठी. आता हे ध्यान नक्की कसं करायचं, तर आपण जेव्हा ध्यानाला बसू आपण आपल्या श्वास आणि उच्छ्वास यांच्यावर जेव्हा फोकस करू, जेव्हा आपण श्वास मस्तपैकी आत घेत असू तेव्हा मनातल्या मनात चॅन्टिंग करायचं आहे. म्हणजे मनातल्या मनात हम हे जे अक्षर आहे ते म्हणायचं आहे आणि जेव्हा आपण श्वास सोडू तेव्हा सौ हे जे अक्षर आहे ते म्हणायचं आहे. म्हणजे कसं, जेव्हा या प्रकारे आपण श्वास घेऊ तेव्हा मनातल्या मनात म्हणायचं आहे हम. आता मी दोन्ही एकत्र नाही दाखवू शकत आहे पण तुम्ही समजू शकताय. श्वास आत घेताना मनात हम म्हणायचं आहे आणि सौ हे जे अक्षर आहे ते श्वास सोडताना म्हणायचं आहे. या क्रियेला हमसौ क्रिया म्हणतात. आता या क्रियेने काय होतं, तुमचं मन जे भटकत असतं त्याला फोकस करण्यासाठी काहीतरी शब्द मिळतात, हम आणि सौ. आणि त्यामुळे तुम्ही बघाल ही जी क्रिया आहे ती अत्यंत पॉवरफुल आहे. त्याचे अनेक फायदे आहेत.
श्री एम यांचा हमसौ क्रियेवरचा एक डिटेल्ड व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओसुद्धा मी नक्कीच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की जाऊन बघा. पण हमसौ क्रिया हे सेकंड टेक्निक आहे ध्यानासाठी. वळूया तिसऱ्या टेक्निककडे. आणि या टेक्निकसाठी आपलं जे कोणी आद्य दैवत असेल त्याच्या नामाचा आपण जप करणार आहोत ध्यानासाठी. आता हे टेक्निक काय आहे तर आपल्यापैकी काही लोक श्रीरामांना मानत असतील, काही लोक स्वामी समर्थांना मानत असतील, काही लोक भगवान श्रीकृष्णांना मानत असतील. आपलं जे कोणी दैवत आहे त्यांचं नाम घेत घेत श्वास आणि उच्छ्वास करायचे आहेत किंवा इन्हेलेशन एक्झेलेशन करायचं आहे. आता कसं, जेव्हा मी श्वास आत घेईन तेव्हा मी म्हणीन श्रीराम जय राम जय जय राम, त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करीन, 1 सेकंद थांबीन आणि श्वास सोडताना पुन्हा रामनामाचा जप करीन. श्रीराम जय राम जय जय राम, आत श्वास घेताना थांबायचं, पुन्हा आपलं जे कोणी दैवत असेल त्याच्या नामाचा जप श्वास सोडताना. या प्रकारे जेव्हा तुम्ही ध्यान कराल तेव्हा दोन्ही गोष्ट एकत्र होणार आहेत. आपला जप सुद्धा पूर्ण होतो आणि त्याचबरोबर ध्यान सुद्धा करून होतं आणि आपल्या दैवताचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे हे जे फिलिंग आहे ध्यान करताना ते खूप छान असतं. त्यामुळे हे तिसरे टेक्निक आहे जे तुम्ही ध्यानासाठी वापरू शकता, आपल्या दैवताचा जप करणं. खरं तर ध्यान करण्याची अनेक टेक्निक्स आहेत, पण हा बिगिनर लेवलचा व्हिडिओ आहे त्यामुळे अगदी सोपी महत्त्वाची टेक्निक्स मी तुम्हाला सांगते. आणि आता वळूया आपल्या चौथ्या आणि ह्या व्हिडिओ पुरत्या शेवटच्या टेक्निककडे. जर का तुमच्यापैकी कुणाला श्वास उच्छ्वास किंवा इन्हेलेशन एक्झेलेशन्सवर फोकस करायचा नसेल तर त्यांच्यासाठी माझ्याकडे ध्यानाचं एक अजून टेक्निक आहे. ते म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक आवाज सुरू असतात, त्याच्यापैकी कोणता तरी एक आवाज पिक करायचा आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. आता हा आवाज साध्या पंख्याचा आवाज सुद्धा असू शकतो, बाहेर कुठला पक्षी ओरडत असेल त्याचा आवाज असू शकतो, काही विमान जात असेल, काहीही कुठलाही आवाज घ्यायचा आणि त्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचं. आता तुम्ही मला विचाराल, जर का त्यातला एखादा आवाज बंद झाला म्हणजे आता मी विमानावर फोकस करते आणि ते विमान निघून गेलं तर काय करायचं, तर अजून कोणता तरी दुसरं ऑब्जेक्ट निवडायचं. मी म्हटलं त्याप्रमाणे पंखा, त्याचा आवाज घ्यायचा आणि त्यावर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करायचं. त्या आवाजाच्या मदतीनं आपण ध्यान करायचं. जर का तुम्हाला इन्हेलेशन एक्झेलेशन जमत नसेल, त्यामुळे तुमचं ध्यान होत नसेल तर डेफिनेटली हे जे चौथं आहे टेक्निक ते म्हणजे आवाजाचा वापर करून ध्यान करणं, हे आपण वापरू शकतो. आणि हे आहे आपल्या ह्या व्हिडिओ पुरतं चौथं आणि शेवटचं टेक्निक. व्हिडिओ संपवण्याच्या आधी 2 महत्त्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ध्यानाला बसाल तेव्हा तुमच्या शरीरामध्ये खूप हालचाली सुरू होतील ज्याच्यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हायला लागाल. आता या हालचाली कुठल्या, तर पायाला मुंग्याच येत आहेत, कुठेतरी खाजवावंसंच वाटतंय, असे अनेक विचार यायला सुरुवात होतात. पण नक्कीच या सगळ्या विचारांना कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे. आपल्याला आपल्या मनाला सांगायचं आहे की हे सगळं मानसिक आहे आणि शरीर जितकं शांत स्थिर आणि स्तब्ध ठेवू शकू तितकं आपल्याला ठेवायचं आहे. या सगळ्या ज्या बॉडीली मुवमेंट्स आहेत त्या कमी करायच्या आहेत, म्हणजे ध्यानाचा जो इफेक्ट आहे तो जास्त आपल्याला अनुभवायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे ही ध्यानाची जी अख्खी प्रोसेस आहे ती कुठेतरी जर्नल करायला लागा. म्हणजे सुरुवातीच्या दिवशी आय एम व्हेरी शुअर की 5 मिनिटाच्या वरती तुम्ही ध्यानाला बसू शकणार नाही आहात. त्याच्यानंतर हळूहळू टाईम लिमिट वाढत जात, कधी अर्धा तास, कधी 1 तास इतकं सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. पण ही जी सगळी प्रक्रिया आहे ती कुठेतरी लिहून ठेवा. आज मी किती वेळ ध्यानाला बसू शकले हे जर का तुम्ही लिहून ठेवू शकलात तर महिन्याभरानंतर तुम्ही तुमचीच प्रगती बघू शकाल की मी आधी किती वेळ ध्यानाला बसत होते आणि मी आता किती वेळ बसते. तर नक्कीच या 2-3 छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर का एखादी छान उदबत्ती लावता आली, छान एखादी कॅन्डल लावता आली, त्याचा सुवास चांगला असेल तर तो सुद्धा लावा. या सगळ्या बारीक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ध्यानाला खूप मदत होते. आणि अजून एक शेवटची गोष्ट म्हणजे ध्यान जर का एखाद दिवशी करता आलं नाही, मनात खूप विचार असतील तर कुठेही डिमोटिवेट होऊ नका. लक्षात ठेवा, रोज एक नवीन दिवस असतो. दुसऱ्या दिवशी उठा आणि पुन्हा सुरुवात करा. आय एम व्हेरी शुअर दुसऱ्या दिवशी तुम्ही चांगल्या प्रकारे नक्कीच ध्यान करू शकाल. त्यामुळे डिमोटिवेट अजिबात व्हायचं नाहीये. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. जर का ध्यानाला सुरुवात करणार असाल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा आणि मी त्यावर प्रतिक्रिया द्यायचा नक्की प्रयत्न करीन. तुम्हाला सगळ्यांना या ध्यानाच्या तुमच्या जर्नीमध्ये, मेडिटेशनच्या जर्नीमध्ये माझ्या खूप शुभेच्छा आणि नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हसत राहा. बाय.